तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगची सुरुवात होते ऑफिसमधून. आपण व्हिडिओ तसं म्हटलं तर सकाळीच बनवणार होतो, पण सकाळी अनिकेत नव्हता, लोड पण खूप होता, म्हणून जाऊ दे म्हटलं दुपारी व्हिडिओ बनव. तर आता मी घरी चाललो होतो, तेव्हा साबा सरने आठवण करून दिली की भावा व्हिडिओ बनव. व्हिडिओ नाही टाकला तो. तर इथं समोर कोण चोंग येते काय माहीत, 10 वेळा मध्ये समोर मॅडमला म्हणलं मॅडम तुम्ही एकदा रिॲक्शन द्या, कमीत कमी फेमस तरी होईल. तिथं साईडला होते सुमी सर आणि सचिन सर. ते म्हणले भावा तुला घरी जायचं नाही का, जा. मी म्हणलं ठीक आहे सर, 2 मिनटात निघतो मी. लगेच गाडीवर बसून गाडीला किक मारून चालत होतो. तर मी डायरेक्ट पोहोचलो कुठं, नेवाळ व्यवस्थित बघतो तर काय मॅडम पोरी बघत होत्या, म्हणून मी जाऊ दे म्हटलं. तिथून थोडा व्हिडिओ थोडा स्किप केला आणि आपण आलो डायरेक्ट आता मोरवस्तीमध्ये आलो. असं वाटतं की बाबा खड्ड्यावर रस्ता आहे का रस्त्यावर खड्डेत हे समजत नाही. म्हणून ते चेक करण्यासाठी मी जर बाजूला बघितलं तर बाजूला दिसलं मला हे पेट्रोल पंप. हे पेट्रोल पंपची खासियत तुम्हाला सांगतो. ह्या पेट्रोल पंपमधलं पेट्रोल पंप कधीच संपत नाही. पेट्रोल कधीच संपत नाही. काय विचारा बरं, कारण रोज रात्री इथे येऊन गाडी पेट्रोल भरून जाते. म्हणून या पेट्रोल पंपवरचं कधीच पेट्रोल संपत नाही. तर इथून थोडं पुढं आलो डायरेक्ट आपण पोहोचतो मोरवस्तीत. तुम्हाला जर कधी फुलपाखरं बघायची असेल तर या रूटला येऊ नका, कारण तुम्हाला इथं फक्त डेंग्यू मच्छर वगैरे बघायला भेटेल आणि पोरं बघायला भेटेल. तुम्हाला जर फुलपाखरं जर बघायचे असेल तर तुम्हाला यावं लागेल टावर लाईनला आलात की तुम्ही एकदा नीट बघा. ह्या लाईनीत तुम्हाला रंगीबिरंगीत फुलपाखरं नक्कीच दिसतील. ही फुलपाखरं कधी तुमच्या उडतील, कधी हवेत उडतील. त्यामुळे ही फुलपाखरं थोडी जपून वापरा, जपून सांभाळा. एवढंच माझं म्हणणं आहे या फुलपाखरांबद्दल. तर इथून डायरेक्ट आपण आता समोर हायवे येणार आहे, म्हणून मी व्हिडिओ करणार आहे व्हिडिओ बंद करून डायरेक्ट मी चालू केला कुठं, टावर लाईनला, म्हणजे आमच्या घराच्या इथं बघतो तर इथं चोंग कोणतरी थांबलं होतं. मला गाडीला टर्न मारत होतं एका हाताने. तर इथं पहिल्याच घेरवर गाडी उडली होती. मारता फक्त 10 सेकंद वाचलं होतं. इथं गाडी लावून डायरेक्ट मी आलो जिममध्ये आलो. बघतो काय माझी थोडी बॉडी पंप झाली होती, म्हणून जाऊ पोज करून बघतो तर काय एकदम ट्रायसेपला कडवा कसा आला आहे. ट्रायसेपचा कट बघून मी पण थोडं खुश झालो आणि माझ्या फोनला चार्जिंग होती कमी, म्हणून माझा फोन होता स्विच ऑफ. तर हा व्हिडिओ एवढाच झालेला आहे.